फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मच मोरवर स्वागत करते. आज आपण बघणार आहोत की हा ब्राइड्समेड लुक मी कसा अचीव केला आहे आणि त्याचं स्टेप बाय स्टेप ट्युटोरियलसुद्धा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मी एसेन्सचं ग्लो सिरम प्रायमर लावून घेते, त्यामुळे माझी स्किन पुढच्या स्टेपसाठी छान प्रकारे प्रिपेअर होईल. आणि पोअर मिनिमाइज करण्यासाठी मी कलर बारचं पोअर फिलिंग प्रायमर वापरून घेते. हे प्रायमर मला जिथे जिथे जास्त स्वेटिंग होतं मी तिथे लावून घेते, जसं नाकावर, चीक्सवर, थोडंसं फोरहेडवर आणि लिप्सच्या वरसुद्धा. पुढची स्टेप आहे ते म्हणजे कलर करेक्ट करून घेणं. तर आता मी इथे ऑरेंज कलर करेक्टच्या ऐवजी एक माझ्या स्किन टोनशी मिळताजुळता शेड वापरते. हे कन्सिलर आहे मेबेलिन एज डिवाइनचं आणि माझी शेड आहे कॅरेमेल. हे माझ्या स्किन टोनला मिळतंजुळतंच कन्सिलर आहे आणि ह्याच्यामध्ये थोडासा ऑरेंजपणा असल्यामुळे ते डार्क सर्कलला खूप चांगल्या प्रकारे कॅन्सल आउट करतं. आणि ब्लेंड करण्यासाठी मी पॅकचा कन्सिलर ब्रश वापरला आहे. एकदा कन्सिलर व्यवस्थितपणे ब्लेंड करून झालं की नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे फाउंडेशन. तर फाउंडेशन अप्लाय करायला मी एक फ्लॅट ब्रशने संपूर्ण चेहऱ्यावर आधी लावून घेते. त्यानंतर आपण ते ब्युटी ब्लेंडरने ब्लेंडसुद्धा करणार आहोत. या स्टेपमुळे कव्हरेज खूप चांगलं मिळतं आणि त्यानंतर ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड केल्यामुळे खूप एक नॅचरल अशी फिनिशिंगसुद्धा येते. आणि या लुकसाठी मी हुडा ब्युटीचं फाउंडेशन वापरलं आहे. शेड आहे जिंजर ब्रेड. पण हे माझ्या स्किनला आता मॅच करतं आहे, पण थोड्या वेळाने ते ऑक्सिडाईज होईल, त्यामुळे ते थोडं स्किनवर मग माझ्या काळं पडतं. जर तुम्ही माझ्या सेम स्किन टोनचे असाल तर तुम्ही 1-2 शेड लाईटर फाउंडेशन घ्या, जेणेकरून ते जेव्हा ऑक्सिडाईज होईल तेव्हा ते स्किनला एकदम परफेक्टली मॅच करेल. आता आपण फेस हायलाईट करून घेणार आहोत. त्यासाठी मी आधी जे कन्सिलर वापरलं होतं ते कन्सिलर लावून घेते आणि त्यावर मेबेलिन फिट मीचं 25 शेडचं कन्सिलर लावून घेते. हे कन्सिलर माझ्या फेससाठी थोडं जास्तच लाईट आहे. मी जर हे डिरेक्टली लावलं असतं तर कदाचित माझ्या स्किन ग्रे वाटली असती, त्यामुळे मी या 2 शेड मिक्स केल्या आहेत. आणि फेसवर आपल्याला जिथे जिथे ब्राईटनेस हवा आहे तिथे आपण कन्सिलर लावून घ्यायचं आहे. कन्सिलर ब्लेंड करून झालं की आपल्याला इमिजिएटली पावडर लॉकिंग करायचं आहे, जेणेकरून तिथे क्रीजेस व्हायला नको. इथे मी हुडा ब्युटीची पावडर वापरलेली आहे आणि मी संपूर्ण फेससुद्धा त्याच पावडरने सेट करून घेणार आहे, कारण माझी कॉम्बिनेशन टू ऑइली स्किन आहे, तर ऑइल खूप लवकर येतं आणि मग मेकअप हलतो. लेट्स स्टार्ट द आय मेकअप. सर्वात आधी मी इथे एक ब्राऊन कलरच्या आय पेन्सिलने एक डोळ्याच्या अगदी जवळून लाईन करून घेते आहे आणि त्यानंतर त्याला मी एका डार्क ब्राऊन आयशॅडोने सेटसुद्धा करून घेणार आहे. आणि या लुकसाठी मी स्विस ब्युटीचं पॅलेट वापरणार आहे, टेक मी एनिवेअर. हे एक फेस पॅलेट आहे आणि याची शेड आहे ट्रॅव्हल टाईम 01. हे खूपच अमेझिंग पॅलेट आहे. बजेटमध्ये तर आहेच, पण पिगमेंटेशनसुद्धा खूप सुंदर आहे.
आता आपण स्क्रीनवर दाखवलेली शेड संपूर्ण डोळ्यावर लावून घेणार आहोत, जेणेकरून एक बेस तयार होईल. या स्टेपमध्ये आपण आउटर कॉर्नर आणि क्रीज डिफाईन करून घेणार आहोत. त्यासाठी मी स्क्रीनवर दाखवलेल्या 2 शेड मिक्स केले आहेत आणि ते एका फ्लफी अशा ब्रशने लावून घेते. क्रीजमध्ये आयशॅडो लावताना ते आपल्याला गोल गोल तसंच स्वायपिंग मोशनमध्ये लावायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित ब्लेंडसुद्धा होतं. आता संपूर्ण डोळ्यावर मी एक शिमरी शेड लावून घेणार आहे. कुठल्या 2 शेड वापरल्यात हे मी इथे मेन्शन केलेलं आहे ऑलरेडी. आता अंडर आयला लावलेली एक्स्ट्राची पावडर आपण डस्ट ऑफ करून घेऊया आणि उरलेला फेस मेकअपसुद्धा करून घेऊया. त्या सेम पॅलेटमधली ब्राऊन शेड वापरून मी लोअर आयलाईन डिफाईन करून घेते. टेक मी एनिवेअर पॅलेटमधली कॉन्टोर शेडसुद्धा मी लावून घेते आहे आणि याच पॅलेटमध्ये ब्लशसुद्धा आपण वापरणार आहोत. या लुकसाठी आपण सर्वात आधी हायलायटर लावून घेणार आहोत आणि त्यावर ब्लश लावणार आहोत. असं केल्यामुळे ग्लोईंग फ्रॉम विदिनचा लुक येतो. एका लाईट शेडने आपण इनर कॉर्नर हायलाईट करून घेऊया आणि मस्करा लावून आय मेकअप कंप्लीट करूया. आता केलेला मेकअप फिक्स करण्यासाठी आणि फेसवर छान ग्लो येण्यासाठी मी ब्लू हेवनचा फिक्सिंग स्प्रे वापरते. ब्लू हेवनच्या ब्राऊन लिप लायनरने मी लिप्स लाईन करून घेणार आहे आणि लिप्स फील करण्यासाठी मी वापरते पिलग्रिमची लिपस्टिक आणि त्याची शेड आहे बेरी टीज. ही लिपस्टिक थोडीशी डार्क वाटते, त्यामुळे मी त्यामध्ये एक न्यूड कलरची लिपस्टिक मिक्स करते, जेणेकरून थोडंसं शेड डाऊन होईल. ज्वेलरी घालून आणि एक रेड बिंदी लावून हा लुक कंप्लीट करूया. सो दिस इज द फिनिश्ड लुक. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच अजून नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.